फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण पनीरचा एक पदार्थ बनवणार आहोत। पनीरच्या आपण बऱ्याच भाज्या खातो, पण ही जरा वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर आज आपण बनवणार आहोत काश्मीरी लाल पनीर। तर आता आपण त्याची रेसिपी बघून घेऊया। इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत, उकडून घेतले ते। आता मी त्याची सालं काढून मिक्सर मधून त्याची प्युरी करून घेते। इथे मी 600 ग्रॅम पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत, थोडे मोठे पीसेस ठेवलेले आहेत। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। आपले पनीर आपण छान तळून घेऊया। आपले पनीर मस्त फ्राय झालेले आहेत, बघा असे व्यवस्थित आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तळलेले पनीर मी एका प्लेट मध्ये काढून घेते। आपली टोमॅटोची प्युरी पण रेडी आहे आणि पनीर पण फ्राय करून तयार आहे। आता आपण पुढची प्रोसिजर करूया। एका कढईत मी तेल तापत ठेवलेले, 3 मोठे चमचे मी तेल घेतलेले आहे। त्यात आपल्याला खडा मसाला घालायचा आहे। इथे मी 2 तमालपत्रे घेतलेली आहेत, 3-4 काळी मिरी, 3-4 लवंगा, 1 मोठी इलायची, दगडफुलाचे थोडेसे तुकडे घेतलेले आहेत मी, त्याचबरोबर दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे। हे आता आपण कढईत टाकूया। त्यात आता 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो प्युरी आपण घालून घेणार आहोत। टोमॅटो प्युरी घातल्यावरती जसं आपल्याला उकळायला लागेल आपली प्युरी, त्यात आपल्याला 2 ते 2.5 चमचे काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। ही तिखट थोडी कमी असते चवीला, पण रंग त्याचा खूप छान येतो। त्याचबरोबर अर्धा ते पाऊण चमचा हळद, चवीनुसार मीठ, आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे टोमॅटोच्या प्युरीला जेव्हा तेल सुटायला सुरुवात होईल, म्हणजे आपली प्युरी व्यवस्थित शिजली गेली असं समजायचं। आपल्या टोमॅटो प्युरीला साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, हे बघा, आणि रंगही खूप छान आला आहे। त्यात मी आता 2 चमचे बडीशेप, कच्ची बडीशेपची असते त्याची पावडर घालते, हे खूप महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा सुंठ। आपण एकदा मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला 1 ग्लासभर यात पाणी घालायचं आहे। आपण टोमॅटो उकडून जे घेतले होते तेच पाणी मी इथे वापरते। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण जे पनीर तळून घेतलं होतं ते यात घालून घ्यायचंय। पनीरही व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती झाकण ठेवून थोडं शिजवून घ्यायचंय, 15 ते 20 मिनिटं। मध्ये मध्ये चेक करावं लागेल। जवळपास 15 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून चेक करूया। मस्त तेलही सुटलंय, मस्त खमंग वास येतोय। तर वरून आपण 1 चमचा बटर घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता एकदा व्यवस्थित मिक्स करूया। गॅस मी आता बंद करून टाकते।
फ्रेंड्स, आपलं काश्मीरी लाल पनीर खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।